फेंका। उरन से एक ऐसी खबर सामने आ रही है जहां 20 वर्षीय युवती की हत्या चाकू मारकर की गई। जानकारी के अनुसार युवती के बॉयफ्रेंड ने ही इस वारदात को अंजाम दिया था। पुलिस ने शनिवार को कहा कि 20 वर्षीय एक लड़की की उसके प्रेमी ने कथित तौर पर बेरहमी से चाकू मारकर हत्या कर दी। उसके शव को नवी मुंबई में एक रेलवे स्टेशन के पास झाड़ियों में फेंका। पुलिस उपायुक्त विवेक पानसारे ने कहा कि पुलिस को देर रात करीब 2 बजे फोन आया कि उरन रेलवे स्टेशन के पास झाड़ियों में एक लड़की का शव मिला। अधिकारियों ने कहा कि शरीर पर कई चोट के निशान और चाकू से वार के निशान हैं, जिससे पता चलता है कि उसकी बहुत बेरहमी से हत्या की गई। पुलिस के अधिकारी ने बताया कि हमारी प्रारंभिक जांच से पता चलता है कि महिला की हत्या प्रेम संबंध में गड़बड़ी के कारण की गई है। लड़की का प्रेमी भी लड़की के साथ लापता हो गया है। अभी तक नहीं मिला, वह प्राथमिक संदिग्ध है। हत्या का मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस की 5 टीमें गठित की गई है। आज पहाटे 2:15च्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका झाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती। त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे। यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत आहोत आणि पुढील तपास अजून चालू आहे। तर असं म्हटलं जातं की लव जिहाद नाही, सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप प्रीमॅच्युअर होईल। त्याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचा आहे। त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे, त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील, स्पष्ट होतील, त्यानंतर आपण याच्यावर काही बोलू शकतो। तोपर्यंत आमच्याकडे तपासातून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही। तर किती पथक याच्यात आम्ही एकूण 3 पथक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन लेवलचे आहेत। त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच नवी मुंबई यांनी सुद्धा त्यांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माहितीनुसार पाठवलेले आहेत।